सोलापुरात मराठा समाजावर वारंवार राजकीय अन्याय होत आला आहे। 1993 साली मराठा समाजाचा महापौर झाला होता। यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश आले आहे। 102 पैकी 87 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत। सोलापुरात मराठा समाजाची मतदारसंख्या आणि लोकसंख्या ही निर्णायक भूमिका घेण्यासारखी आहे। सोलापूरच्या महापौर निवड करताना मराठा समाजाला प्राधान्य देणे गरजेचे होते। विनायक कोंड्याल यांना महापौर केले, त्यामुळे सोलापूरमधील मराठा समाज भाजपवर नाराज आहे। त्याचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्वतःचे मुंडन करून भाजपचा निषेध व्यक्त केला आणि पालकमंत्री जयकुमार गोरेवर रोष व्यक्त केला। सोलापुरात भाजपच्या स्थानिक काही प्रमुख राजकीय व्यक्तींनी मराठा समाजावर केलेल्या राजकीय अन्यायाविरोधात राम जाधव यांनी रक्तानी पत्र लिहिलं होतं। आज मंगळवारी दुपारी मराठा समाजाचा महापौर का केला नाही अशी मागणी करत मुंडन आंदोलन करण्यात आले। ही वेळ या राजकीय लोकांनी मराठा समाजावर का आणली? मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राम जाधव यांनी स्वतःचं मुंडन केले। सोलापूरच्या विद्यमान महापौरांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही राम जाधव यांनी केली आहे। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असं ते माध्यमाशी तुम्ही आज मुंडन आंदोलन केलेलं आहे, काय प्रमुख मागणी आहे? ज्या मराठा समाजाने ह्या महाराष्ट्रात ह्या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, आज त्याच मराठा समाजावर या भाजपच्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजात राजकीय अन्याय तिथं केलेला आहे। 1993 नंतर 32 वर्ष झालं, सर्व राजकीय पक्षांनी सर्व समाजाला तिथं महापौर करून संधी दिली। यंदा सर्वसाधारणसाठी जागा असताना तिथं ओबीसीचा महापौर ह्या लोकांनी केला। आमची मागणी होती मराठा समाजाचा महापौर करून आपण तिथं न्याय द्यावा, पण दुर्दैवी ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, या भाजपच्या लोकांनी या मराठा समाजाला रक्तानी पत्र लिहून मुख्यमंत्र्याला पाठवण्याची वेळ आणली। आज मुंडन आंदोलन करण्याची या लोकांनी वेळ आली। मी संपूर्ण भाजप पक्षाला तिथं मी दोष देणार नाही, कारण ज्या 2016-17ला देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा आरक्षण दिलं त्यात पहिला सत्कार आम्ही केला होता। 2 महिन्यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाला 700 कोटी रुपये दिल्यानंतर माळ पगडी घालून आम्ही तिथं त्यांचा सत्कार केला होता। पण आज मराठा समाज राजकीय आरक्षण केल्यामुळं आज आम्ही रक्तानी पत्र असतील किंवा मुंडन आंदोलन केलंय। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंड्याल यांना जर खरंच मराठा समाजाबाबतीत प्रेम असेल, तात्काळ विनायक कोंड्याल यांनी महापौर पदावर राजीनामा द्यावा आणि पालकमंत्री यांनी मराठा समाजाचा महापौर तिथं आपण करावा। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।